भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79वा वर्धापन दिन कोरेगावात उत्साहात साजरा. शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण. भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन कोरेगाव शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार महेश शिंदे, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, उदयसिंग कदम, सुनीता धिमते, शारदा खाडे यांच्यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते. सकाळी 9:05 ध्वजारोहण झाले. पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात स्वातंत्र्य सैनिक, सैन्य दलातील आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार महेश शिंदे यांनी तालुक्याचा विकासाचा आलेख उंचावला असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी मनोगत व्यक्त करत कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. सरस्वती विद्यालयातील उपशिक्षक सुहास गोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते. कोरेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशिला पाटील, पंचायत समितीमध्ये प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा दीपाली बर्गे, शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी ध्वजारोहण केले. निश्चित या ठिकाणी मान्यच केलं. कोरेगावकरांनी गेले 3 वर्ष किंवा 4 वर्ष प्रचंड त्रास केला हे मला माहिती. परंतु एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी लोकांचा सहभाग हा फार महत्वाचा असतो. आपण ज्या वेळेला कामं चालू करतो त्यावेळेला खोदलेलं असतं, पाईपलाईन तुटलेले असतात, आपल्याला दूषित पाणी पुरवठा होत असतो, कारण त्या पाईपलाईन कुठेतरी गटाराला जॉईन झालेले असतात, कुठेतरी पाणी त्याच्यात जात असतं. परंतु या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्या 100 वर्ष टिकणार असतील. तुमचे 100 वर्ष पुन्हा आपल्याला काही बघायची गरज लागणार नाही. अशा पद्धतीची वाटचाल आपण या ठिकाणी करतोय. लोकांना होणारा त्रास त्याबद्दल आम्ही प्रशासन, आम्ही सगळे दिलगिरी व्यक्तच करतोय. परंतु ते शाश्वत असं इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी उभं करतोय. कोरेगाव तालुक्यामध्ये आपण पाहताय देऊळपासून ते कोरेगावपर्यंतचा रस्ता, या रस्ता हा पूर्वीच्या काळामध्ये कधी झाला होता, अगदी 1600 साली म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसा होता त्याच्यावरती फक्त डांबर टाकायचं काम झालं. आता नवीन पद्धतीच्या टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये आपण अपघात करू शकतो, त्याच्यामध्ये आपण लोकांचा गैरफायदा करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण आपलं इंधनाची पर्यायानं देशाची चांगली मोठी आर्थिक बचत करू शकतो. अशा पद्धतीचे रस्ते बांधण्याचं काम आपण या ठिकाणी घेतले. जे रस्ते समतल आहे तेव्हा आपण रस्ते खोदायचं काम केलेलं आहे. लोकांना त्रास होतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. परंतु या गोष्टी काही काळासाठी आपण सहन कराव्यात अशी आपण सर्वांना विनंती करतो. कोरेगावच्या साखळी पुलानजीकचे श्री हनुमान मंदिर हटवू नका, महाविकास आघाडीची मागणी. महाआरती करत केले आंदोलन. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरातील साखळी पुलानजीक असलेले श्री हनुमान मंदिर हटवले जाणार आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले हे ऐतिहासिक ठेवा असलेले मंदिर हटवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता महाआरती करत आंदोलन करण्यात आले. पोलीस दलाने वेळीच हस्तक्षेप केल्याने रास्ता रोको आंदोलन झाले नाही. शिवसेनेचे शहरप्रमुख अक्षय संजय बर्गे यांनी या संदर्भात दिनांक 15 ऑगस्ट रोजी महाआरती करून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलीस दलाने मोठा फौजफाटा तैनात ठेवला होता. अक्षय बर्गे यांच्यासह मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे, कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी उपसरपंच प्रतिभाताई बर्गे, तेजस शशिकांत शिंदे, साहिल शशिकांत शिंदे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दिनेश अप्पा बर्गे, किशोर नानासाहेब बर्गे, अमरसिंह शहाजीराव बर्गे, नगरपंचायतीमधील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, गणेश धनावडे, प्रीतम बर्गे, दिनेश सनस,
प्रशांत गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे, अतुल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रारंभी श्री हनुमानाची पूजा करण्यात आली, त्यानंतर महाआरती करण्यात आली. महाआरती झाल्यानंतर पोलिसांनी अक्षय बर्गे यांच्यासह आंदोलकांना बाजूला घेत आंदोलन न करण्याची विनंती केली. त्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी हुले यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. गेलं तर ह्या मंदिराचा इतिहास हा रामदास स्वामींनी जी मंदिरं उभारली त्या मंदिरात ह्या मंदिराचा इतिहास येतो असं आम्हाला कुशेगाव देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी सांगितलं. आणि येता येता अगदी जरी ते सातारा किंवा ह्या मार्गावर मार्गस्थ होत असतात सुंदरगिरी महाराज, त्यावेळी ते ह्या मारुतीचं आवर्जून मारुती देवाचं आवर्जून दर्शन घेतात. कारण इथं आल्यानंतर वेगळंच त्यांच्या मनाला शांती किंवा एक वेगळा असं आभास होतो, हे त्यांचं धारणा आहे. एक लक्षात घ्या की हा रस्ता सातारा पंढरपूर ज्यावेळी करायचा चालला होता त्यावेळी अगदी वडाच्या वाडीपासून त्रिकुटीपर्यंतची दोन्ही बाजूची झाडं तोडली गेली. त्यावरून असा अंदाज आला की जणू एखादा हायवे किंवा समृद्धी महामार्गाचा एक भाग ह्या रोडने येतोय. जवळजवळ 12-अर्धा किलोमीटर लांबवरची सुद्धा वडाची झाडं मोठी इंग्रजांच्या काळापासूनची तोडली. आणि प्रत्यक्ष जर त्या काळातच ह्या मंदिराचा वरचा पत्रा जो आहे तो काढण्यात आला. मग लोकांची एक धारणा झाली की हा रस्ता बाबा खरोखरच रुंदीकरण होऊन तो रस्ता मोठा होत आहे. पण आज जर प्रत्यक्षात बघितलं तर लांब्याच्या बोळापेक्षा हा रस्ता काय मोठा नाही. त्या रस्त्याचं जर माप बघितलं तर इतका कंजेस्टेड रस्ता हायवे असू शकतो का हा प्रश्न आहे. आणि तरी सुद्धा हे मंदिर त्यातून काढायचा जो अट्टाहास चाललाय हा चुकीचा आहे. आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही हे आव्हान देतो किंवा अगदी निक्षून सांगतो की जर हे मंदिर काढण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर याहीपेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू हा इशारा देतो. खंडाळा शिरोळ राज्यमार्गाच्या प्रलंबित कामाच्या निषेधार्थ आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन. खंडाळा कोरेगाव शिरोळ राज्यमार्गाचे कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द ते कोरेगाव दरम्यान निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल आणि ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळे झालेल्या दुरावस्थेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पिंपोडे खुर्द येथे कोरेगाव तिकाटण्यावर शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये तेजस शशिकांत शिंदे व साहिल शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. सुनील माने यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलनात दरम्यान भीक मागवा आंदोलन सुरू करण्यात आले. राज्य सरकारला भेट द्या अशा घोषणा देत भिक्षेकरी अवस्थेत कार्यकर्त्यांनी पैसे गोळा केले. एकूणच आंदोलनस्थळी याबाबत चर्चा होती. आता ऑक्टोबर पासून किती महिने झाले सर? वर्षभर 10 महिने झाले. 10 महिने त्यांनी किती काम पूर्ण केलं? 5% झाले. राहिले कधी करणार पूर्ण? थोडा पावसामुळे प्रॉब्लेम झाला. साहेब दोन्ही रस्ते खोदून ठेवले. ऐका, तुम्ही कुठलाही हायवे बघा किंवा स्टेट रोड बघा करताना एक साईड एक लेन केली पाहिजे, हे तर मान्य ना. इंडियन काँग्रेस रोडमध्ये नियमात काय सांगते तुमच्या? इंडियन काँग्रेस नियम आहेत ना तुम्हाला? तुमचे आहे ना जे पीडब्ल्यूडीला इंडियन काँग्रेसचे रूल आहेत का नाहीत? इंडियन काँग्रेस रूल आहेत त्यामध्ये काय सांगतात? रोड काँग्रेसमध्ये काय नियम काय सांगा तुम्ही? एक साईड चालू ठेवावं लागते, एक साईड करायला लागतं. काय चाललंय तुमचं? आता जवळपास या रस्त्याच्या कामामुळे 50 माणसांचे हात ते पाय मोडतो. तुम्ही काय त्याची नुकसान भरपाई देणार आहे का? करणार आहे का? आणि कॉन्ट्रॅक्टरचं ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काम दिलंय त्याला पहिल्या कामाचा अनुभव किती आहे? रोडचा अनुभव किती आहे? आम्हाला माहिती आहे कोणाला काम दिलंय त्याचा अनुभव किती आहे? साहेब एक्झिबिशन काढण्यासाठी दोन्ही रस्ते खोदून ठेवले. बिल तर काय दिलं त्यांना? बिल तर काहीच दिलं नाही. देऊ नका. आमचं म्हणणं काय, इंडियन रोड काँग्रेसचा जो नियमावली आहे, ज्या पीडब्ल्यूडी स्टँडर्ड नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे काम सुरू आहे. त्यांना लेटर दिलेलं आहे. नाही, नियमावलीप्रमाणे काम सुरू आहे का? ऐकपड आहे का? इथल्या कॉन्ट्रॅक्टरनं कुणाला काही मर्यादा दिलाय त्याच्यावर तुम्ही ऐकताय का? तुम्ही प्रशासकीय अधिकारी, तुम्ही अभ्यास करून पास झालाय, तुम्हाला कुणाच्या उपकरण लागलं नाही, आमच्या उपकरण किंवा कोणत्या सरकारचे उपकरण लागलं नाही. तुम्ही
तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे चालताय का आम्हाला उत्तर द्या फक्त. आम्ही त्यांना लेटर वगैरे काढलं. लेटर हा पर्याय नाहीच आहे. तुम्ही त्याच्यावर कारवाई का केली नाही? आज जवळपास 50-55 माणसांचे हातपाय मोडले. त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही? कुठं डायव्हर्शन बोर्ड नाही, कुठं कसलंही काय नाही. एखादा रोड करताना डायव्हर्शन बोर्ड पाहिजे, पद्धत असते काम करण्याची. मी अनेक कामं रस्त्याची बघितलीत. त्या ठिकाणी आधी नोटीस दिलं पाहिजे, हा रस्ता बंद करतोय एवढे दिवस. तुम्ही पेपरला नोटिफिकेशन केली पाहिजे ना, का नाही केली पाहिजे? रस्ता करताना नोटिफिकेशन करायला लागतं का नाही? त्यामध्ये एस्टिमेट तरतूद आहे ना नोटिफिकेशनची. केले का नोटिफिकेशन? का केलं नाही? म्हणजे हे काय मनमानी सरकार आहे का? प्रत्येक नेम मला ही नियम कळतात. आम्ही ते काम करतोय सार्वजनिक 25 वर्ष राजकारणामध्ये. ही पद्धत नाही कामाची. तुम्ही कर्ज काढून आशियन बँक डेव्हलपमेंटमध्ये कर्ज करून रस्ते करताय, पण त्या रस्त्याची क्वालिटी कशी झाली पाहिजे? किती एस्टिमेट साहेब सांगा बघू या रस्त्याचं? 150 कोटी. 500 कोटीचं बोर्ड लावून 150 कोटी कसं झालं? बोर्ड 500 कोटीचा बोर्ड आठ दिवसांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुनावणी घेऊन निर्णय देणार तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचे आंदोलन तूर्त स्थगित. कोरेगाव तालुक्यातील महसूल आणि ग्रामविकास विभाग, महावितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या विषयांशी निगडीत असणाऱ्या अधिकाऱ्यांची सुनावणी दिनांक 22 ऑगस्ट रोजी कोरेगावच्या तहसीलदार कार्यालयात घेतली जाईल, अशी ग्वाही तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली आहे. त्यामुळे आजचे आंदोलन तूर्त स्थगित करत आहे, अशी माहिती सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी दिली. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा इशारा सुतार यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून सुतार यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यात आले होते. ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर तहसीलदार यांच्या दालनामध्ये आंदोलक सुतार व प्रशासकीय खाते प्रमुखांची बैठक झाली. सुतार यांनी यावेळी आपण वारंवार अर्ज करून देखील प्रशासकीय यंत्रणा टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्व आवश्यक कागदपत्रे व त्यासंबंधीचे पुरावे दाखवल्यानंतर तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी तात्काळ याविषयी शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता आपल्या दालनामध्ये संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची सुनावणी ठेवली आहे. या अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे घेऊन येण्यास बजावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर सुतार यांनी आपण आंदोलन मागे घेत आहोत, असे यावेळी सांगितले. आज मी थांबलो याचा अर्थ हे आंदोलन थांबले असं नाही, तर ते तूर्त स्थगित करत आहे, असे यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान आंदोलनाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते, रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील, अंमलदार महेश शेडगे व समाधान गाडवे देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. दत्तात्रय सुतार, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता. मी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी ध्वजारोहणावेळी कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्याबाबतचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने माझे 9 विषय होते. 9 विषय म्हणजे कोरेगाव तालुक्यातील पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री आनंद शिंदे यांच्या तक्रारी संदर्भातले होते. दुसरा विषय कराड उत्तर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील अवैधरित्या गौण खनिजाच्या बाबतचं निवेदन दिलं होतं. कोरेगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी ह्या संबंधित 43 कर्मचाऱ्यावर प्रवास भत्ता दैनंदिनी सादर न करता घेतला ते वसूल करण्याबाबतचं निवेदन दिलं होतं. त्यानंतर मी वाटार स्टेशन येथील 1600 येथील वैदिक फार्म हाऊस या बाबतचा जी इलेक्ट्रिक ऑफिसला दाखल केलेली डॉक्युमेंट कागदपत्रे मागणी केली त्याबाबतचे एक निवेदन दिलं. त्या निवेदनात तक्रार केली होती. परत पोलीस ठाण्याकडे, कोरेगाव पोलीस ठाण्याकडे गणराय अवॉर्ड याविषयी माहिती मागली. त्यांनी सुद्धा चुकीची व खोटी माहिती दिली आणि त्यानंतर खोटी माहिती देऊनही संबंधित अधिकारी यांनी सत्कार समारंभ घेतला होता, त्या संबंधातली तक्रार मी दाखल केली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोरेगाव आगार येथील जे दुरुस्ती किंवा जे काही काम चाललं होतं त्या कामाच्या संदर्भात माहिती मागितली. सीसीटीव्ही फुटेज मागितले, ते सुद्धा देण्यास टाळाटाळ केली. म्हणून संबंधित कोरेगाव तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी
हे कुठल्याही तक्रारीला उत्तर देत नाहीत, कुठल्याही तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करत नाहीत, कार्यवाही सुद्धा करत नाहीत. म्हणून मी प्रांताधिकारी हे दंडाधिकारी या नात्याने किंवा तहसीलदार दंडाधिकारी यांनी व तसे मी याबाबत नागेश पाटील आरडीसी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री प्रमोद कुदळे यांनी माझ्या निवेदनाच्या अनुषंगानं कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी त्यात टाळाटाळ केली आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणारच आहे. परंतु त्या अनुषंगाने तहसीलदारांनी सकारात्मक भूमिका घेऊन पत्रव्यवहार सर्वांना करून मला आज त्यांनी आश्वासन दिलं आहे की 22 तारखेला मी सर्व अधिकाऱ्यांची सुनावणी ठेवतो. त्या सुनावणीच्या वेळी आपण जो काय असेल ते अर्ज निकालात तुमचे काढले जाते. लासुर्णे येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करा, अन्यथा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. लासुर्णे येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. ठेकेदाराने शासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. सातारा जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याविषयी प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास दिनांक 1 सप्टेंबर रोजी सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर लासुर्णे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. लासुर्णे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील फौजदारी शाखेच्या नायब तहसीलदार श्रीमती कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. संपत सावंत, मोहन सावंत, संजय जाधव, सुनील सावंत, राजेंद्र सावंत, सुरेश घाडगे, सुनील उबाळे, अक्षय जाधव, श्रीतेज जाधव आणि शिवाजी गुरव, सागर मच्छिंदर यांच्या शिष्टमंडळाने श्रीमती कदम यांना सविस्तर माहिती दिली आणि राज्य शासनाचे ठेकेदाराने कशा पद्धतीने नुकसान केले हे दाखवून दिले. ग्रामस्थांना नाईलाजास्तव दूषित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे साथीचे रोग पसरत असल्याचे या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. तदनंतर शिष्टमंडळाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथील कार्यालयात तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील यांच्या कार्यालयात, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले. कोरेगाव पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. ठेकेदाराने शासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. या योजनेतून येणारे पाणी दूषित असून त्या पाण्याचा रंग पिवळसर असतो, तसेच त्याचा उग्र वास येत असून त्यामध्ये आळ्या सापडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. गावातील जुनी पाणीपुरवठा योजना सुरळीत होती, त्यातून चांगले पिण्यालायक पाणी मिळत होते. मात्र त्या योजनेच्या जलवाहिन्यांना नवीन जलजीवन मिशनच्या योजनेची जलवाहिनी जोडण्यात आली असल्याने आता दूषित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. तरी आमची विनंती आहे की जुनी पाणीपुरवठा योजना आणि नवीन पाणीपुरवठा योजना वेगवेगळी ठेवण्यात यावी. ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा. आपण या विषयामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी विनंती देखील या निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. या निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.